दुनिया की सबसे बड़ी फ्रँचायसी में से एक है अवतार आणि त्याच अवतार चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालेला आहे, ज्याचा तिसरा पार्ट येत आहे मित्रांनो. पहिल्या पार्टमध्ये आपण बघितलं डर आणि माणसांमध्ये युद्ध चालू होतं जागेवरनं, तिथल्या मिळणाऱ्या खनिजावरनं. दुसऱ्या पार्टमध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी दुसऱ्यांना मदत मागितली होती की माणसांविरुद्ध लढण्यासाठी, आणि त्यांना त्यांच्या दुनियेमध्ये असलेल्या लोकांनी मदत केली का नाही हे ज्यांनी बघितले त्यांना माहिती असेल. आता आलेला आहे तिसरा पार्ट अवतार फायर अँड ॲश. 19 डिसेंबर 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये बघायला भेटणार आहे. तरी जेम्स कॅमेरॉन या माणसाने ना एक वेगळीच दुनिया क्रिएट केलेली आहे. अद्भुत दुनिया आहे. 2009 मध्ये जेव्हा हा चित्रपट लागला होता ना, तेव्हा मी पिक्चर बघितला होता जवळजवळ 2 वेळा थिएटरमध्ये जाऊन. एवढा पिक्चर मला आवडला होता की आजपर्यंत मी असा चित्रपट बघितलाच नव्हता. त्यामधली सगळ्यात आवडतं कॅरेक्टर माझं होतं ते नैतिरीचं. काय त्या बाईचा कॅरेक्टर तयार केलं होतं, काय तिचं ॲग्रेशन, काय ते आपल्या लोकांप्रती असलेलं प्रेम, अरे एकदम खतरनाक होतं. आणि मी अक्षरशः तिच्या प्रेमात पडलो होतो. त्याच अवतारचा तिसरा पार्ट येत आहे. आता हे तिसऱ्यावरच थांबत नाहीयेत. आणि जेम्स कॅमेरॉन म्हणजे तुम्हाला माहिती आहे की त्या माणसाची बुद्धी ही एक वेगळ्या लेवलला चालती. फिल्म इंडस्ट्रीला वेगळ्या वेगळ्या लेवलला घेऊन जाणारा माणूस म्हणजे जेम्स कॅमेरॉन. त्या माणसाने आजपर्यंत 3 का 4 चित्रपट बनवलेले आहेत, पण 4ही चित्रपटांचे रेकॉर्ड ते स्वतःच तोडलेले आहेत. इतर कोणाची अवकातही नाही तिथपर्यंत पोहोचणं. तिसऱ्या पार्टमध्ये एंट्री झालेली एका वेगळ्या ट्राईबची, जे की ह्यांच्यासोबत भांडणं करणार आहेत आणि त्यांच्यासोबत आहेत माणसं. म्हणजे दुश्मन का दुश्मन अपना दोस्त. वेगळी दुनिया, वेगळे माणसं आणि वेगळे कल्चर यांच्यासोबत पेंडोरावाले भेटणार आहेत. आता यांच्यामध्ये कोणाची जीत होती कोणाची हार होती हे आता पिक्चर लागल्यावरच आपल्याला कळेल. पण पिक्चरच्या ट्रेलरमध्ये तर व्हिज्युअल अशा प्रकारे दाखवलेले आहे. मागच्या टायमाला आपण बघितलं होतं की समुद्रामध्ये जे मासे आहेत किंवा मग तिथले वेगळे वेगळे क्रिएचर आहेत त्यांचा वापर हे लोक करत होते. ट्रेलरच्या व्हिज्युअलमध्ये असं दिसत आहे की जिवंत काहीतरी प्राणी आहेत आणि ते आकाशामध्ये उडत आहेत. त्याचं ते भव्य दिव्य दिसणं ना, हे खरंच थिएटरमध्ये जाऊन एक्सपिरियन्स करणारा चित्रपट आहे. ओव्हरऑल अवतारचा ट्रेलर मला एकदम अमेझिंग वाटला. तुम्ही बघितला आहे का? जरा कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.